नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर परिसरात बेलाच्या रोपांची लागवड चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम भाविकांना खिचडी आणि फळांचे वाटप निसर्गात देवाचे अस्तित्व संजय सपकाळ अहमदनगर पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्री शुक्लेश्वर महादेव मंदिर परिसरात चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त बेलाच्या रोपांची लागवड करण्यात आली, तर भाविकांना उपवासासाठी खिचडी आणि फळांचे वाटप करून मंदिरास घड्याळाची भेट देण्यात आली। हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले। यावेळी सुमेश केदारे, विलासराव तोत्रे, दीपक धाडगे, रमेशराव वराडे, पत्रकार जहीर सय्यद, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, दिलीप गुगळे, जालिंदर बेल्हेकर, मेजर दिलीप ठोकळ, अशोकराव पराते, अभिजित सपकाळ, मनोहर दरवडे, सुधीर कपाले, अशोक लोंढे, वेदांत केदारे, दीपकराव बडदे, अनिलराव सोळसे, महेश सरोदे, संजय भिंगारदिवे, एकनाथ जगताप, विकास भिंगारदिवे, विठ्ठल राहिंज, सरदारसिंग परदेशी, दिलीप बोंदर्डे, जालिंदर अळकुटे, हबपद, ज्ञानेश्वर महाराज अनावडे, सुरेखा आमले, उषाताई ठोकळ, भारतीताई शेलुकर, सुप्रिया तोत्रे, सुकन्या तोत्रे, नवनाथ वेताळ, शेषराव पालवे, अश्विन जामगावकर, विजय गांधी, नामदेव जावळे, प्रदीप पिपाडा, शिरीष पोटे, अविनाश जाधव, सीताराम परदेशी, रामनाथ गर्जे, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, अविनाश पोद्दार, किरण फुलारी, विश्वास, मुन्ना वागसकर, कुमार धतुरे, योगेश चौधरी, संपत बेरड, संतोष शेलुकर, सखाराम अळकुटे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। संजय सपकाळ म्हणाले की सर्व धर्म अध्यात्म निसर्गाशी जोडले गेलेले आहे। निसर्गात देवाचे अस्तित्व आहे। दैवरूपी निसर्गाचा मनुष्याने ऱ्हास केल्याने अनेक संकटे मानवजातीवर ओढावले जात आहेत। सर्व धार्मिक ग्रंथांमध्ये निसर्गाला महत्त्व दिले असून भविष्यातील विनाश टाळण्यासाठी मनुष्याने पुन्हा निसर्गाला शरण जाण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले। सुमेश केदारे यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धनाची राबवण्यात येत असलेल्या चळवळीची माहिती दिली, तर प्रत्येक सण उत्सव आणि वाढदिवसाला वृक्षारोपणाची जोड देऊन पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावले जात असल्याचे त्यांनी सांगितले। या अभियानात हरदिनच्या सदस्यांसह भाविकही सहभागी झाले होते। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष पेंढुरकर, रतन म्हेत्रे, सिद्धूतात्या बेरड, रामभाऊ पांढरे, उत्तमराव शिंदे, अजय नागपुरे, महेश रंदे, सचिन साळुंखे, सुनील कसबे, भाऊसाहेब गुंजाळ, पोपटराव भांड, रमेश त्रिमुखे, दत्तात्रय लाहुंडे, रमेश कराळे, शंकरराव पंगुडवाले, प्रकाश देवळाळीकर, माधवराव गायकवाड, रामदास घडसिंग, बबन चिंचिने, धनंजय नामदे, रामभाऊ झिंजे, विनोद खोत, विनोद बारटके, नामदेव ठोकळ आदींनी परिश्रम घेतले। आज श्रावणी सोमवार चौथा या ठिकाणी आपल्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं सामाजिक काम म्हणून ग्रुपच्या वतीनं चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त या ठिकाणी शुक्लेश्वर मंदिर मोठ्या प्रमाणात खिचडीचं वाटप करण्यात आलेलं आहे। खरं तर आपला ग्रुप सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, आध्यात्मिक असेल, त्याचप्रमाणे वृक्षाचं संवर्धन असेल, हे असे कार्यक्रम राबवित असतो। त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी ग्रुपच्या वतीनं खिचडी वाटप आणि वृक्षारोपण, बेलाचं वृक्षारोपण देखील या ठिकाणी आपण केलेलं आहे। या ठिकाणी आपल्या ग्रुपतर्फे घड्याळ देखील या ठिकाणी आपल्या मंदिराला सप्रेम भेट म्हणून आपण दिलेलं आहे। हे काम करत असताना आपला ग्रुप सातत्याने दिंडी असेल किंवा रिमांड होम मधील मुलांना मिष्टान्न असेल, गरजू लोकांना साहित्याचं वाटप असेल, ब्लँकेटचं वाटप असेल, हे मोठ्या प्रमाणात आपला ग्रुप करत असतो। अशाच पद्धतीनं इथून पुढे देखील आपण ग्रुपच्या माध्यमातून विविध असे उपक्रम राबवत असो। या ठिकाणी आपल्या ग्रुपचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे शुक्लेश्वर आरती मंडळाचे सर्व सहकारी, विशेष म्हणजे या कार्यक्रमाला सुमेश केदारे असतील, या ठिकाणी विलासराव तोत्रे असतील, यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी हा कार्यक्रम राबविलेला आहे आणि याला सर्व आपल्या ग्रुपच्या सदस्यांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे। त्यामुळे मी आपल्या विलास तोत्रे असतील, त्याचप्रमाणे सुमेश केदारे असतील आणि सर्व आपले सभासद असतील त्यांचं मनापासून आभार मानतो आणि या शुक्लेश्वर आरती मंडळाने आम्हाला या ठिकाणी थोडी सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल या आरती मंडळाचा देखील मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो। श्रावणी सोमवार निमित्त
आपल्या सर्वांना पुढचा शेवटचा सोमवार आहे। हा श्रावण महिना पवित्र असा मानला जातो, त्यामुळे आपण या ठिकाणी असे विविध कार्यक्रम करत असतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आरती मंडळाचं स्वागत करतो आणि सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्रावणी सोमवार, चौथा सोमवार, या सोमवारच्या वतीनं हार्दिन मॉर्निंग ग्रुप, त्याचप्रमाणे शुक्लेश्वर आरती मंडळातील सर्व सन्माननीय सदस्य आणि यांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी वृक्षारोपण त्याचप्रमाणे फराळ वाटपाचा कार्यक्रम पार पाडलेला आहे। प्रामुख्यानं शुक्लेश्वर आरती मंडळाचे सन्माननीय सदस्य आदरणीय सुनीलजी केदारे, त्याचप्रमाणे विलासरावजी तोत्रे, त्याचप्रमाणे इतरही सदस्य या सर्वांनी वृक्षारोपणासाठी आवश्यक असलेले झाडांसाठी खड्डे तयार केले। या ठिकाणी पिंपळ वृक्ष त्याचप्रमाणे बेलाचे वृक्ष यांची लागवड केली आणि त्यांनी त्याचप्रमाणे हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांनी या वृक्षारोपणाची संवर्धनाची जबाबदारी घेतलेली आहे। या निमित्तानं मी आपल्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय संजयरावजी सपकाळ साहेब, त्याचप्रमाणे हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य आणि शुक्लेश्वर आरती मंडळाचे सर्व सन्माननीय सदस्य या सर्वांचं मी आज चौथ्या सोमवारच्या वतीनं खूप खूप धन्यवाद देतो। आणि याही पुढे हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं एक सोमवार हा अल्पोपहार त्याचप्रमाणे फराळाच्या संदर्भात त्याचप्रमाणे वृक्षारोपणाच्या संदर्भात राबवला जाईल अशी सर्वांच्या वतीनं मी या ठिकाणी आणि सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो।